नमस्कार मंडळी, तुमचं साखरे फॅमिली ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आजचा ब्लॉग होता संध्याकाळचा। शिवचे पप्पा आज काही लवकर आले होते, त्यामुळे मग काय आम्ही गेलो होतो ग्राउंडवर। तसे ते दोघं दररोज जातच असतात, पण मग आज मीही त्यांच्यासोबत गेली होती, कारण की स्वयंपाक काय साधा करायचा होता, वेळ होता, त्यामुळे म्हटलं चला तर त्यांच्यासोबत जाऊया, म्हणजे जेणेकरून आपलाही थोडा एखादा चक्कर होईल आणि त्याचं पण खेळणं होईल। मग काय निघालो, मग आलो ग्राउंडवरती आणि शिवचं काय आल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे त्याची घसरगुंडी वगैरे खेळणं झालं आणि इकडे पळ तिकडे पळ त्याचं चालूच होतं। घसरगुंडी कुठे खेळून झाली नाही तर तिकडे लगेच झोक्याला नंबर लावला होता। इकडे कमी झोके असतात आणि मुलं जास्त असतात, त्यामुळे ते नंबर काय लावावा लागतो, त्यामुळे शिवने नंबर लावून ठेवला होता। फायनली आम्हाला झोका भेटला तर मग काय आम्ही खेळायला सुरुवात केली। फुल मजा घेतो आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा, तो खूप जास्त आनंद घेतो ना, आम्हाला तेच खूप आवडतं बरं का। झोका त्याला आवडतो आणि इकडे ना त्याचं म्हणणं असं होतं का बाबा तू झोका देऊ नको, मी घेण्याचा प्रयत्न करतो, कारण की तो मोठ्या मुलांचं बघतो ना ते झोका स्वतः घेता, तर त्याला तेच करायचं होतं, पण त्याला काय माहिती का तुला जमत नाही, म्हणून त्याचे पप्पा त्याला झोका देत होते। नंतर झाले ते दोघं जण सिसो खेळायला लागलेत आणि कसं आहे ना, त्याचे बाबा पण त्याच्यासोबत खेळतात ना मनसोक्त, तर त्याला पण खूप आवडतं। ते कुठं झालं नाही तर हे रोल रोल राऊंड म्हणजे जो चिव 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 चिमणी म्हणतो आम्ही त्याला, तेच खेळत होता तो, त्याचा पण तो पुरेपूर आनंद घेतो। सर्व काही खेळून झाल्यानंतर मग फायनली आम्ही घरी आलो आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली। इकडे अंडे वगैरे उकडून घेतले होते, कारण आज शुक्रवार होता, त्यामुळे अंड्यांची भाजी करूया म्हटलं। उकडलेल्या अंड्यांची चटणी करायची होती, त्यामुळे मी तेच अंडे उकडून वगैरे घेतले, तेच साल वगैरे कापून घेणार होती। आणि कसं ना माझा फोन पण चालू होता बरं का, त्यामुळे तुम्हाला मी त्याच्यात बोलताना दिसते। फोनवरती पण मी बोलत होती, काम होता कसं आहे ना, फोनवर बोलल्यानं माझं काही पटकन काम होतं आणि इकडे माझं काम होईल स्वयंपाक चालेपर्यंत आहे ना, शिवच्या पप्पाने एक बेस्ट काम करून ठेवलं होतं, ते म्हणजे ना खोबरं दिले होते मी त्यांना, नारळ दिले होते, ते पूर्ण काही फोडून असे मस्त खोबरं ते आहे ना मला काढून दिले त्यांनी। हे काम तर त्यांनी बेस्ट केलं, पटपट असा स्वयंपाक करून घेतला मी, कारण की कसं आहे ना स्वयंपाकाला वेळ लागतो आणि भूक लागून गेली होती। किती नाही म्हटलं तरी यायला उशीर झाला आणि तिथून पुढं करायला लागलं तर वेळच होऊन गेला होता मला। आणि चटणी करायची म्हटली तर अंडे एकदम व्यवस्थित कट वगैरे करून घेतले आणि शिवला पण खाण्यासाठी मी दिलं होतं बरं का अंडं। शिवला उकडलेलं आवडतं, भाजीतलं काही अंडा आवडत नाही। फायनली सर्व काही स्वयंपाक वगैरे झाला ना, आम्ही जेवायला बसलो होतो। असंच काय आमची संध्याकाळ घेत झाली आणि इकडे ना शिव डाळ चिकल्या खात होता आणि आम्ही आमच्यासाठी अंड्याची भाजी आणि पोळ्या केल्या होत्या। सकाळची काय डाळ होती ना, त्याच्यात मी त्याला चिकल्या करून दिल्या होत्या, त्याला इतक्या आवडत्या वरण चकुल्या विचारायचंच नाही, त्यामुळे तो तेच खात होता आणि आम्ही अंड्याची भाजी आणि पोळी खात होतो। मग काय, धन्यवाद।